लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक या दोघांचे संबंध गुंतागुंतीचे होते. क्रांतिकारकांनी आपल्या कार्याबद्दल कमालीची गुप्तता पाळलेली होती आणि टिळक तर अखंड सावध होतेच. डॉक्टर दी फडके म्हणतात की अशा स्थितीत उपलब्ध पुरावे, गुप्तचरांचे गोपनीय अहवाल, समकालीन लोकांची चरित्रे हे सगळे पारखून काही अनुमान काढता येते. अर्थात तरी कपोल कल्पित कथांनाही वाव असतो. ते टाळावयाचे तर टिळकांच्या राजकीय कार्याची आणि विचारांची चौकट आधी आखून घ्यावी आणि त्या चौकटीत जे सामावू शकते ते आणि तेवढेच खरे मानावे. परिच्छेद. टिळक राजकारणात सक्रिय झाले त्या काळात इंग्रजांनी कायद्याचे राज्य येथे प्रस्थापित केले होते. त्यांनी आणलेल्या शिक्षण, रेल्वे अशा सुधारणांमुळे इंग्रजांची सत्ता ही ईश्वरी देणगी आहे असा मानणारा एक वर्ग होता. 1857च्या बंडानंतर सरकारने देश पूर्णपणे निशस्त्र केला होता. अशा स्थितीत सशस्त्र उठावासाठी जनता पेटून उठण्याचा संभव कमीच आणि शस्त्र मिळवणे अवघड होते. ते चालवण्याचे प्रशिक्षण मिळणे तर दुरापास्तच होते. परिच्छेद. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारणे हाच एकमेव व्यवहार्य मार्ग आहे हे टिळकांनी जाणले होते. निदान आपण त्याच मार्गात स्वतःला झोकून द्यायचे असे त्यांनी ठरवले. इंग्रजांचा धूर्तपणा आणि त्यांची पाशवी शक्ती बघता केवळ नागरी उठावाने स्वातंत्र्य मिळणार नाही हेही ते जाणून होते. देशभक्ती ही एक भावना असून त्याची अभिव्यक्ती ज्याच्या त्याच्या अंतःप्रेरणेनुसार होणार हे त्यांना मान्य होते आणि म्हणूनच सर्व समाजाला बरोबर घ्यावयाचे तर प्रत्येकाचा स्वभाव आणि कुवतीनुसार कार्यक्रम देऊन चळवळीत होता येईल तो सर्व समाज घटकांना सामावून घ्यायचे असे त्यांचे धोरण होते. देशभक्तीचा एक साची कार्यक्रम लोकांसमोर त्यांनी कधीच ठेवला नाही. परिच्छेद. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने यश मिळवण्याची 50% शक्यता असली तरी आपण तो आचरायला तयार आहोत असे त्यांनी सेनापती बापट यांना सांगितले होते. अर्थात त्यांना तेव्हा तेवढीही शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे एकीकडे सशस्त्र उठावाची तयारी करावयास पाठिंबा होता, पण योग्य वेळ येईपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष कृती करायला मात्र विरोध अशी त्यांची भूमिका होती. असा संयम आणि समज जहाल विचारांच्या तरुणांना दाखवता येत नसे. भावनाशील मन आणि हौतात्म्य आकर्षक यामुळे ते उतावीळ कृती करत देशभर विखुरलेल्या त्यांच्या असंघटित प्रयत्नांना फारसे यश येत नसे. सरकार अशा तरुणांचा सहज बंदोबस्त करे. शिवाय या मंडळीत आयत्या वेळी कच खाणारे, पोलिसांच्या अमानुष छळाला कंटाळून शरण येणारे गाफील आणि फितूर लोकही असत. नेम चुकणे, वेळेवर शस्त्र हाती न घेणे, भलत्याच व्यक्तीवर हल्ला होणे असेही प्रकार घडत. या मार्गांची अव्यवहार्यता लोकमान्यांना समजली होती. परिच्छेद. मग सल्ला मागायला आलेल्या जहाल तरुणांना ते सबुरीचा सल्ला देत आणि सावध राहायला सांगत. मात्र एखाद्याने हिंसेच्या मार्गाने निस्वार्थाने साहसी कृत्याचा निश्चय केला तर त्याला अशा मार्गापासून
प्रवृत्त करणे ही आपली जबाबदारी नाही आणि नीती अनीतीच्या निकषावर इतरांनी त्यावर